मागील 3 ते 4 दिवसापासून शिवसेना शिंदे गट पक्षाला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहे। सोलापूर येथील पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पक्षांतर्गत गोंधळ उफाळून वर आला तर स्थानिक नेत्यांमधून असंतोषाचा सूर दबक्या आवाजात उमटत आहे। पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याच्या तक्रारीमुळे पक्षात अस्वस्थता पसरली आहे। याशिवाय काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आणि काही नवीन नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने शिंदे गटाचा राजकीय गणितावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर येथे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला। स्थानिक पातळीवरील 32 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे। या राजीनाम्यामागील कारण म्हणजे पक्ष नेतृत्वाकडून स्थानिक नेत्यांचे योगदान दुर्लक्षित केले जाणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील न करणे यामुळे पक्षात गटबाजी उफाळून वर आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे। यामध्ये स्थानिक नेत्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे, पक्षांचे वरिष्ठ नेते विशेषतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून निर्णय प्रक्रियेत स्थानिक नेतृत्वाला डावलले जात आहे। स्थानिक निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड, पक्ष संघटनेतील नियुक्त्या आणि प्रचाराच्या रणनीती संदर्भात स्थानिक नेत्यांचा सल्ला घेतला जात नसल्याची तक्रार वाढल्या। यामुळे पक्षात गटबाजी वाढत असून काही नेते ठाकरे गट किंवा इतर पक्षांच्या संपर्क साधण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे। या गटबाजीचा येणाऱ्या निवडणुकीवरती काय परिणाम होणार हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन बातम्यांसाठी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।